नमस्कार दर्शकों, आप देख रहे हैं फुलवारी समाचारों का चैनल। वसई विराट शहर महानगर पालिका का चुनाव के मद्देनजर प्रभाग आरक्षण छोड़ा जा रहा है। महानगर पालिका अब देखने की बात है कि कौन कौन सा वार्ड आरक्षित होता है। देखिए फुलवारी समाचारों का खास खबर में। आपण तुमच्या सगळ्यांनी बसून घ्यायचं प्लीज। दोनशे 8 लोकसंख्या असून 2220 अनुसूचित जाती, 534 लोकसंख्या असून 2396 अनुसूचित जातीसाठी नामांकन करेल। त्यावेळेला त्या प्रभागाला तुम्ही त्या घरामध्ये रोल करून घरामध्ये ठेवायचे आणि त्यानंतर मग आपले जे शाळेचे विद्यार्थी असतील ते विद्यार्थी एक एक करून येतील आणि त्यामध्ये 3 वॉर्डचं 3 चिठ्ठ्या काढल्या जातील। त्या 3 चिठ्ठ्या डिक्लेअर केल्या जातील महिलांसाठी। मी कुलकर्णी साहेब कृपया विनंती आहे 11 सर्व पब्लिकला दाखवायचं आहे। 11 चला ते 11 ला रोल करायचं आहे। चला लवकर 11 ला रोल करायचं आहे, आतमध्ये ठेवायचा। रोल साहेब लवकर चला पुढे चला घ्या, ओपन करा ते। तदनंतर वॉर्ड क्रमांक 14 वॉर्ड क्रमांक चला तदनंतर 20 वॉर्ड क्रमांक 21 कुलकर्णी साहेब कृपया घुसळायचं आहे, तोंडावर घुसळायचं आहे। तर जिल्हा परिषदेच्या 3 विद्यार्थ्यांना लाईन अप करायचं प्लीज। शाळेचे 3 विद्यार्थ्यांना लाईन अप करायचं प्लीज। माईक घ्या, तिथे माईक घ्या। संजू माईक दे त्यांना। बाबू काय नाव आहे इकडे पब्लिक इकडे समोर? हां नाव सांग तुझं। पुढे थँक्यू। चला आपल्याला जायचंय बाबू, पुढे यायचंय आणि एक चिठ्ठी काढायची आहे कोणती पण। कुलकर्णी साहेब ओपन करायचंय आणि दाखवायचंय महिलांचा अनुसूचित जातीतील पहिला वॉर्ड इथे रिझर्वेशन साठी आलेला आहे। काय नंबर आहे? 14 चला घुसळायचंय त्या विद्यार्थ्याला। काय नाव आहे? रोशन चला रोशन पुढे व्हायचे। एक चिठ्ठी काढायची आणि ती काकांना द्यायची प्लीज। पाठी घ्या त्या मुलाला। वॉर्ड क्रमांक 11 हा आरक्षित झालेल्या महिलांसाठी अनुसूचित जातीमधून। ओके ठेवून द्या। चला प्लीज मुलाचं नाव आहे प्लीज, कृपया प्लीज पुढे यायचे, आपली चिठ्ठी काढायची। हाँ प्लीज मागे जाऊ द्या। कृपया नंबर आम्हाला पण दाखवा, आम्हाला पहिले दाखवा। वॉर्ड क्रमांक प्रभाग क्रमांक 19 हा आपला महिलांसाठी अनुसूचित जातीमधून आरक्षित झालेला आहे। अशा प्रकारे आपल्या 3 महिला आपण सगळ्यांनी निवड केलेली आपल्या समक्ष। हाँ आता या ज्या आहेत त्या 2 चिठ्ठ्या उर्वरित चिठ्ठ्या ते दाखवा। उर्वरित चिठ्ठ्या ते दाखवायच्या त्यांना। हाँ
चला वॉर्ड क्रमांक 20 अ आणि वॉर्ड क्रमांक 21 अ. चला ठीक, त्याच्यात त्या अनरिझर्व झालेल्या आहेत, अनुसूचित जातीमध्ये अनरिझर्व आहेत, ते लक्षात ठेवायचं आहे. अशा प्रकारे आपल्याला अनुसूचित आपलं हे अनुसूचित जातीमध्ये रिझर्वेशन पार पडलेलं आहे. आता आपल्याला अनुसूचित जमातीचे रिझर्वेशन पूर्ण पार पाडायचं आहे. याकरता मी पुन्हा एकदा ती पोस्टर समोर आलेले आपल्याकडे टीव्हीवरती स्क्रीनवरती त्यांनी तुम्हाला दाखवतो की याच्यामध्ये प्रभाग क्रमांक 27 याची लोकसंख्या आहे 38,706, त्यामध्ये 713 असून त्याची टक्केवारी काढली असता 16.57 येत आहे. त्यानंतर प्रभाग क्रमांक 25 त्यामध्ये एकूण लोकसंख्या आलेली 40,218, त्यामध्ये अनुसूचित जमातीसाठी आहे 5,861 लोकसंख्या असते, म्हणजे 3 महिलांची आपल्याला निवड करायची आहे. मी पुन्हा जिल्हा परिषद शाळेच्या विद्यार्थ्यांना विनंती करून त्यांनी पुढे यायचं आणि तुम्हाला हे वॉर्ड आतमध्ये चिठ्ठ्या दाखवून आपल्या आतमध्ये टाकायच्या आहेत ग्रुपमध्ये. एक चला लवकर काय चला बघा, एक रोल करायचा आहे. 19 ब, त्यानंतर 20 ब. कृपया मी पत्रकारांना देखील विनंती करेन, आपल्या पाठीवर काही लोक बसलेले आहेत, त्याचं थोडंसं विचारावं आपल्याकडून आणि आमचं इथे लाईव्ह प्रक्षेपण चालू आहे. त्यानंतर 20 ब दिलेला आहे. सादर करण्यासाठी आजची तारीख आहे 11ची. प्रारूप आरक्षण हरकती व सूचना मागवण्यासाठी विहित नमुन्यात प्रसिद्ध करण्याची तारीख आहे 17 नोव्हेंबर आणि प्रारूप आरक्षण हरकती व सूचना मागवण्याची अंतिम दिनांक आहे 24 नोव्हेंबर. तर आपल्याकडे वेळ आहे, जे हरकती सूचना ते आपण इथे मांडतात ते आम्ही नोंद घेतोय. याच्यानंतर आपण लेखी स्वरूपात ही एक सादर करा आणि त्याची जी सुनावणी आहे ते आयोगाच्या इन्स्ट्रक्शन्स प्रमाणे घेण्यात येईल. आपले जे वॉर्ड आहेत चला 1 ब झालेला आहे, 19 ब झालेला आहे, 20 ब झालेला आहे, 25 व आणि 27 चला 27 सगळे रोल करायचे. आपल्याला अजून भरपूर आहे काम, त्यामुळे कृपया सगळ्या विनंती आहे सहकार्य करायचे सगळ्यांनी. मध्ये कॅरेडमध्ये जे लोक उभी असतील त्यांना विनंती आहे की आपण बसून घ्यायचं. हे जे 5 वॉर्ड आहेत चला घुसवायचंय. जिल्हा परिषद शाळेच्या विद्यार्थ्यांचं नाव पुढे येऊन सांगायचंय आणि आपल्याला आता 30 जणांची निवड करायची आहे. शिवम आलेला आहे. शिवम विनंती पुढे व्हायचं. शिवमजी 25 याची निवड महिलांकरता झालेली आहे अनुसूचित जमातीमधून. चला दुसऱ्या विद्यार्थ्याला पुढे घ्यायचंय, त्याचं नाव घ्यायचंय सावेज. चला सावेज पुढे यायचे आणि आपण एक चिठ्ठी घ्यायची. दुसरा वॉर्ड आपला महिलांसाठी आरक्षित 19 ब हा वॉर्ड आपला अनुसूचित जातीमध्ये महिलांकरता. 27 हा याची देखील निवड झालेली आहे अनुसूचित जमाती करता. अशा प्रकारे 3 उलटा केलाय. प्रभाग क्रमांक 1 आणि प्रभाग क्रमांक 20 ब हा ठेवून द्यायचा प्लीज. देखील गेलेली आहे. तर 12 ब वॉर्ड क्रमांक प्रभाग क्रमांक 12 ब ची जागा ही महिला नागरिकाच्या मागास प्रवर्गासाठी आरक्षित झालेली आहे. उज्जैन आलेला आहे. आता तो आपल्याला याच्यातून 20 ज्या चिठ्ठ्या काढलेल्या शिल्लक त्याच्यापैकी एक चिठ्ठी काढतोय.
23 ब हा जो ही जी जागा आहे ही नागरिकांच्या मागास प्रवर्गाकरता रिझर्व झालेली आहे। अशा प्रकारे आपल्या चला सगळ्यांना या आपण आपला म्हणणं मांडू शकता आणि त्याच्यानंतर आम्ही शेवटच्या ज्या सूचना आहेत ते देणार आहोत। थोडा वेळ आहे, संयम साधावा सगळ्यांनी प्लीज। चला मी आता आपल्याला सगळ्यांना पुन्हा इथे लक्षात घ्या, कोणीही इथे उभं राहणार नाही। मागे जे लोक आहेत ज्यांना उभं राहायचंय त्यांनी कार्यक्रमाच्या स्थळी बाहेर पडावं। राष्ट्रगीत घ्यायचं पहिला, नंतर मग राज्यगीत घ्यायचं। प्लीज सगळ्यांनी शांत शेवटचा एक मिनिट आभार प्रदर्शन श्री स्वाती देशपांडे मॅडम आमच्या रूपाने त्यामध्ये विनंती करत कृपया आभार प्रदर्शन करायचं मॅडम प्लीज। देशपांडे मॅडम थँक्यू मागे वा पकड रे अरे मागे सरका ना पेपर वाले पण व्हिडिओ घ्यायला पुढे आरक्षण सोडती कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी होते। आपल्याकडे एकूण सदस्य संख्या 115 असून स्त्रियांसाठी एकूण 58 पद जे आहे ते आरक्षित झालेले आहेत। त्यापैकी अनुसूचित जातीमध्ये एकूण 5 पदं असून 3 पदं जे आहेत ते स्त्रियांसाठी आरक्षित करण्यात आलेले आहेत। अनुसूचित जमातीसाठी एकूण 5 आपल्याकडे सदस्य संख्या असून 3 पदं स्त्रियांसाठी घोषित झालेले आहेत आरक्षित। नागरिकांचा मागासवर्गीय प्रवर्गासाठी एकूण 31 पदं असून 16 पद जे आहेत ते स्त्रियांसाठी आरक्षित म्हणून घोषित झालेले आहेत आणि सर्वसाधारणमध्ये एकूण 74 पदं असून 36 पद जे आहेत ते स्त्रियांसाठी आरक्षित म्हणून घोषित झालेले आहेत। हा कार्यक्रम आपल्या इकडे सगळ्यांच्या उपस्थितीमध्ये व्यवस्थितरित्या पार पडला आणि सर्व लोकांना पारदर्शकपणे आपण याची माहिती देण्यात आलेली आहे। याच्यावरती 17 ते 24मध्ये जे काही हरकती आमच्याकडे प्राप्त होतील त्याच्यावर विचार करून अंतिम आरक्षण जो कार्यक्रम आहे तो आमच्याकडनं राज्य निवडणूक आयोगाला पाठवण्यात येईल। आज वसई विरार महानगरपालिका का आरक्षण कार्यक्रम जो था मुख्यालय की इमारत में हम लोगों ने नियोजन किया था उसका और आज वो कार्यक्रम पूरी तरीके से यहाँ पर सफल रीति से सक्सेसफुली कंप्लीट किया गया है। टोटल सदस्य संख्या 115 में से 58 पदों पर इनके लिए आरक्षण जो है वो घोषित किया गया है। इसी के साथ अनुसूचित जाति के 5 पद थे, उनमें से 3 पद थे उसके लिए स्त्रियों का आरक्षण जो है जारी किया गया है। अनुसूचित जमाति के 5 पद थे, उनमें से 3 पद पर स्त्रियों का आरक्षण जो है तो घोषित किया गया है। नागरिक मागासवर्गीय प्रवर्ग बैकवर्ड क्लासेसमध्ये 31 पद थे, उनमें से 16 पद थे उनके पर स्त्रियों का आरक्षण जो था वो जारी किया गया है। सर्वसाधारण जनरल में 74 पद थे, उनमें से 36 पद पर स्त्रियों का आरक्षण जो है वो जारी किया गया है। ये पूरी प्रक्रिया ट्रांसपेरेंटली सभी लोगों के सामने की गई और सभी लोगों को इसकी माहिती इन्फॉर्मेशन जो है वो दे दी गई है और आज ये सक्सेसफुल हुआ है। इसके बाद 17 से 24 कालावधि में जो भी हरकत हमारे पास प्राप्त है उसका विचार करके राज्य निवडणूक आयोग को उसकी रिपोर्ट जो है फाइनल सबमिट की जाएगी। थैंक यू मैम।